तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी गणित यामधील पहिल्या प्रकरणातील सराव संच 1.2 सोडवणार आहोत. यामध्ये प्रश्न आहे, पुढील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. आता याच्यामध्ये आपण या प्रकरणामध्ये संख्या रेषा पाहिलेली आहे आणि यामध्ये आपल्याला माहीत आहे की संख्या रेषेच्या बरोबर मध्यभागी 0 असतो आणि त्याच्या उजव्या बाजूला धनसंख्या असतात आणि त्याच्या डाव्या बाजूला ऋणसंख्या असतात. जसजसे आपण डावीकडून उजवीकडे जातो तसतशी संख्यांची किंमत वाढत जाते, म्हणजे संख्या मोठ्या होत जातात. तर ही गोष्ट आपण हा सराव संच सोडवताना लक्षात ठेवूया. पहिला उदाहरण बघूया की -7 आणि -2 यामध्ये आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. तर आता यामध्ये आपल्याला माहित आहे की संख्या रेषेवर जर आपण बघितलं तर -2 ही -7च्या उजवीकडे येते, बरोबर. त्यामुळे या ठिकाणी -2 ही मोठी असेल आणि -7 ही लहान असेल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असेल -7 ही लहान असेल -2 पेक्षा. ठीक आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे, 0 आणि -9/5. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला माहित आहे की संख्या रेषेवर 0 हा मध्यभागी असतो आणि त्याच्या डावीकडे या ऋण संख्या असतात. म्हणजेच 0 हा उजवीकडे असतो आणि ऋण संख्या या डावीकडे असतात. त्यामुळे उजवीकडे असणारी संख्या ही डावीकडे असणाऱ्या संख्यापेक्षा नेहमीच मोठी असते. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा 0 मोठा असेल -9/5 पेक्षा. यानंतर तिसरा प्रश्न आहे, 8/7 आणि 0. आता या उदाहरणामध्ये बघा, 8/7 आणि 0 आपण जर संख्या रेषा बघितली तर 8/7 ही शून्याच्या उजवीकडे येईल. म्हणजे या ठिकाणी 8/7 ही उजवीकडे असेल आणि 0 ही संख्या डावीकडे असेल. त्यामुळे उजवीकडे असणारी संख्या नेहमीच डावीकडच्या संख्येपेक्षा मोठी असते. म्हणून या ठिकाणी 8/7 ही संख्या मोठी असेल 0पेक्षा. त्यानंतर चौथं गणित आहे, -5/4 आणि 1/4. आता या ठिकाणी बघा, आपल्याला एक ऋण संख्या दिसते आणि एक धनसंख्या दिसते. आपल्याला माहित आहे की संख्या रेषेवर ऋण संख्या डावीकडे असतात आणि धनसंख्या या उजवीकडे असतात आणि उजवीकडे असणाऱ्या संख्या नेहमीच मोठ्या असतात. त्यामुळे इथे सुद्धा 1/4 ही संख्या मोठी असेल तर -5/4 ही संख्या लहान असेल. त्यामुळे आपलं उत्तर येईल -5/4 ही लहान 1/4 पेक्षा. यानंतर पाचवे उदाहरण आपण या ठिकाणी बघूया, 40/29 141/29. आता या उदाहरणामध्ये बघा, दोन्ही संख्या धन आहेत, पॉझिटिव्ह आहेत, परंतु दोन्ही संख्यांचा छेद या ठिकाणी समान आहे. मग ज्या दोन्ही संख्यांचा छेद समान असतो त्यावेळी ज्या संख्येचा अंश मोठा ती संख्या मोठी असते आणि ज्या संख्येचा अंश लहान असतो ती संख्या लहान असते. आता या ठिकाणी बघा, 141 ही संख्या मोठी आहे आणि 40 ही संख्या लहान आहे. त्यामुळे 141/29 ही संख्या मोठी येईल 40/29 पेक्षा. म्हणून या ठिकाणी
40/29 या संख्येचा अंश लहान असल्यामुळे ही संख्या लहान येईल आणि 141/29 या संख्येचा अंश मोठा असल्यामुळे ही संख्या मोठी असेल. पुढील गणित आहे 6वे गणित -17/20 आणि -13/20. आता वरील गणिताप्रमाणेच या ठिकाणी सुद्धा बघा दोन्ही संख्या ऋण आहेत आणि दोन्ही संख्यांचा छेद समान आहे. मग आपण या ठिकाणी आता कोणत्या संख्येचा अंश मोठा आहे ते बघणार आहोत. त्या ठिकाणी बघा -17 आणि -13. आता आपल्याला माहित आहे की -17 ही डावीकडे असणार आहे आणि -13 ही उजवीकडे असणार आहे, म्हणजे -17च्या उजवीकडे असणार आहे. त्यामुळे उजवीकडे असणारी संख्या नेहमीच मोठी असते. त्यामुळे -13 ही संख्या मोठी असणार आहे -17 पेक्षा. त्यामुळे -17/20 ही संख्या लहान येईल -13/20 पेक्षा. बघा या ठिकाणी आपण अंश चेक करूया. जर आपण अंश चेक केला तर -17 ही संख्या लहान येते -13 पेक्षा, म्हणून -17/20 लहान येईल -13/20 पेक्षा. त्यानंतर 7वे गणित आहे 15/12 व 7/16. आता या गणितामध्ये जर बघितलं आपण दोन्ही संख्या या धन आहेत आणि दोन्ही संख्यांचा छेद वेगवेगळा आहे. आपण काय करू, या ठिकाणी आपण दोन्ही संख्यांचा छेद समान करूया. त्यासाठी बघा या ठिकाणी जर 12ला आपण 4ने गुणलं तर 48 येईल आणि या ठिकाणी 16ला आपण जर 3ने गुणलं तर 48 येईल. त्यामुळे या पहिल्या संख्येला आपण 4ने गुणू, त्याच्या अंश आणि छेदाला दोघांनाही आपण 4ने गुणूया. म्हणून 15/12 बरोबर 15/4 आणि 12/4. बघा या ठिकाणी अंश आणि छेदाला दोघांना सुद्धा आपण 4ने गुणलं, उत्तर येईल 15×4 = 60 आणि खाली 12×4 = 48. ठीक आहे. तसेच 7/16 = आता या संख्येला आपण 3ने गुणणार आहोत. 7×3 आणि 16×3 7×1 = 21 आणि 16×48. ठीक आहे. आता या ज्या दोन संख्या आपल्याला मिळाल्या त्याच्यामध्ये आपण कंपॅरिझन केली तर बघा दोघांचा छेद समान झाला आणि या संख्येचा अंश मोठा आहे, म्हणून 60/48. बघा या संख्येचा अंश 60 आणि या संख्येचा अंश 21. ही संख्या अंश मोठा असल्यामुळे मोठी आहे, म्हणून 60/48 ही संख्या मोठी येईल 21/48 पेक्षा. ठीक आहे. आणि म्हणून याच्या पुढे इथे लिहितो मी 60/48 मोठी आहे, म्हणजेच 60/48 ही कोणत्या संख्येपासून बनलेली आहे 15/12 पासून, म्हणून 15/12 ही संख्या मोठी आहे या 21/48 संख्या जी बनली आहे 7/16 पासून 7/16 पेक्षा. ठीक आहे. यानंतर 8वे गणित -25/8
आणि -9/4. आता या ठिकाणी बघा, या गणितामध्ये दोन्ही संख्या ऋण आहेत आणि दोन्ही संख्यांचा छेद वेगळा आहे. आपण काय करूया, दोन्ही संख्यांचा छेद समान करूया. आता या ठिकाणी खाली छेद 8 आहे. या संख्येच्या छेदाला आपण जर 2 ने गुणलं तर इथे सुद्धा 8 होऊन जाईल. त्यामुळे आपण या दुसऱ्या संख्येला अंश आणि छेदाला 2 ने गुणूया. बघा या ठिकाणी -9/4 बरोबर -9 गुणिले 2 आणि 4 गुणिले 2 बरोबर ही संख्या होणार -9 गुणिले 2 -18 आणि 4 दुने 8. ठीक आहे. आता ही पहिली संख्या आणि ही या संख्येपासून बनलेली संख्या यामध्ये आपण कंपॅरिझन केली तर -25 आणि -18. तर ही -18 ही संख्या उजव्या साईडला असेल आणि -25 ही संख्या डाव्या साईडला असेल संख्या रेषेवर. त्यामुळे -18/8 ही संख्या मोठी असेल. म्हणून -18/8 ही संख्या मोठी असेल -25/8 पेक्षा. आणि म्हणून -18/8 म्हणजेच कोणती संख्या, तर ही -9/4 ही संख्या ही मोठी संख्या येईल -25/8 पेक्षा. ठीक आहे. यानंतर 9वे उदाहरण 12/15 आणि 3/5. आता या ठिकाणी पहा 12/15 आणि 3/5 दोन्ही धनसंख्या आणि दोघांचाही. आता 9वे गणित 12/15 आणि 3/5. आता या ठिकाणी दोन्ही संख्या धन आहेत आणि छेद आहे 15 आणि 5. म्हणजे या ठिकाणी छेद भिन्न आहे. आता आपण काय करूया, बघा या 12 आणि 15, 12/15ला जर आपण भाग दिला, बघा 12/15 या संख्येला दोन्ही संख्यांना 3 ने भाग जातो. त्यामुळे 3 ने भाग देऊया. 3×5 = 15, 3×4 = 12. म्हणजे उत्तर येईल 4/5. म्हणजे 12/15 या संख्येचे रूपांतर आपण 4/5 असे केले आणि दुसरी संख्या आपली 3/5 ही आहे. आता दोन्ही संख्यांची जर आपण कंपॅरिझन केली तर बघा या ठिकाणी 3/5 व 4/5 यांची तुलना करू. यांची तुलना केली असता आपल्याला दिसेल की 4 ही संख्या 3 पेक्षा मोठी आहे. बरोबर. त्यामुळे 4/5 ही संख्या मोठी येईल 3/5 पेक्षा. म्हणून 4/5 ही संख्या मोठी येईल 3/5 पेक्षा आणि 4/5 म्हणजेच 12/15. कारण 12/15 या संख्येचे रूपांतर आपण 4/5 असे केले. त्यामुळे 12/15 ही संख्या मोठी असेल 3/5 पेक्षा. यानंतर 10वे गणित -7/11 आणि -3/4. आता या ठिकाणी दोन्ही संख्या ऋण आहेत. छेदस्थानी 11 आणि 4 म्हणजे दोन्ही छेदस्थानी भिन्न संख्या आहेत. आता या ठिकाणी आपण छेद समान करूया. या ठिकाणी बघा खाली 11ला जर आपण 4 ने गुणलं तर 44 येईल आणि या 4ला 11 ने गुणलं तर 44 येईल. म्हणजे या संख्येला आपण 4 ने गुणूया आणि या संख्येला आपण 11 ने गुणूया. बघा या संख्येला -7 गुणिले 4 आणि 11 गुणिले 4. तर ही संख्या होईल 7×4 = 28 म्हणजे -28 आणि खाली येणार 44. तसेच -3/4 या संख्येला आपण वर आणि खाली 11 ने गुणूया. मग या ठिकाणी येईल -33 आणि इथे येणार 44. बघा दोन्ही ठिकाणी आता छेद समान आहेत. आता जर या दोन संख्यांची आपण कंपॅरिझन केली तर -28 आणि -33 यांमध्ये -28 ही संख्या -33च्या उजवीकडे असल्यामुळे -28 ही संख्या मोठी असेल. म्हणून
-28/44 संख्या मोठी असेल -33/44 पेक्षा. आता -28/44 ही संख्या म्हणजेच -7/11 ही संख्या व -33/44 ही संख्या म्हणजेच -3/4 ही संख्या. म्हणून या संख्येच्या ऐवजी आपण लिहूया -7/11 आणि या संख्येच्या ऐवजी लिहूया -3/4. म्हणजेच -7/11 ही संख्या मोठी असेल -3/4 पेक्षा. हे आपलं उत्तर असेल.